आरक्षण याच्या बापाच्या घरची जहागिरी आहे का? कमळ्यातलं काय कडधान्य आहे? जाईल आणि आरक्षण घेऊन येईन. कुणाला अधिकार दिला असा आरक्षण देण्याचा? इथं न्यायिक प्रक्रिया चालते या लोकशाहीमध्ये, संविधानामध्ये. बघितलं मित्रांनो, कशा पद्धतीची भाषा, कशा पद्धतीचं बोलणं लक्ष्मण हाके करतायत जरांगेंविरुद्ध. ओके, जरांगे हे आरक्षण मागतायत. त्यांनी 10 दिवसाचं उपोषण देखील केलं आणि त्यांच्या समाजासाठी खरंच गरजवंत जे काही लोक आहेत त्यांच्यासाठी ते आरक्षण मागतायत आणि ते मागणं देखील संविधानिकदृष्ट्या योग्य आहे. आरक्षण कोणीही मागू शकतं आणि त्याचा पाठपुरावा कोणीही करू शकतं. त्यासाठी संवैधानिक मार्गाने ते उपोषणाला बसता आणि उपोषण ते करत असता. आता याच्यासाठी त्यांनी वारंवार पाठपुरावा केला, वारंवार उपोषण केले. तब्येतीची प्रकृती खराब असताना देखील त्यांनी उपोषणं केले. पण याच्यावर लक्ष्मण हाके आता हे आक्रमक झालेत आणि आक्रमक होत असताना त्यांची जीव अशी काही घसरली की ज्या पद्धतीने त्यांनी वक्तव्य केलं की जरांगेंच्या बापाची जहागीर आहे का, ते आरक्षण असं कुणालाही कसं काय मिळणार? तुम्ही झुंडच्या झुंड तिथं पोचाल आणि झुंडशाही करून तुम्हाला आरक्षण मिळणार का? संविधानिकदृष्ट्या हे मान्य नाही आहे. तुमच्या मराठा समाजामध्ये अशी खूप काही नेते, जे काही मंत्रिमंडळ आहे ते मराठा समाजानेच भरलेलं आहे वगैरे वगैरे. नंतर त्यांनी शरद पवारांचा देखील तिथे विषय घेतला. आता जर बघायला गेलं तर 2 गोष्टी आपल्याला इथे बघण्यासारख्या आहेत. आता मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे जर त्यांचा इतिहास बघितला, पहिल्यापासून ते मराठा आरक्षणासाठी लढत आहेत. मग आता मध्ये त्यांना कोणाही सपोर्ट मिळाला असेल, भले त्यांना शरदचंद्र पवार यांचा सपोर्ट मिळाला असेल वगैरे वगैरे. ओके, आत्ता मिळाला, पण ते सुरुवातीपासून आरक्षणासाठी लढत आहेत. मग आता लक्ष्मण हाकेंना अचानक मधूनच कसा काय सपोर्ट मिळाला आणि हा सपोर्ट मिळतो कुठून आहे? ओके, ओबीसीचे नेते तुम्ही म्हणता की आम्ही ओबीसीचे नेते आहेत. ओके, आम्ही देखील उपोषण करू. पण मग ह्या सगळ्या गोष्टी घडत असताना लक्ष्मण हाकेंना जे सपोर्ट आहे, जे पाठबळ आहे, ते पाठबळ आहे मुख्यमंत्री फडणवीसांचं. कारण की ज्या पद्धतीने लाठीचार्ज झाला होता जरांगेंच्या आंदोलनामध्ये, तिथे खूप काही लोकांना त्रास झाला होता. खूप काही लोक म्हणजे अक्षरशः मरणाच्या दारातनं वापस आले. ती ऑर्डर दिली होती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी लाठीचार्ज करण्याची. ओके, मग ह्या सगळ्या गोष्टींचं जर आपण एक विश्लेषणात्मक आणि एक छोटीशी समीक्षा जर बघितली तर लक्ष्मण हाकेंच्या मागे जे काही पाठबळ आहे, जे काही हात आहे, जे काही वरदहस्त आहे, ते आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. आणि ज्या पद्धतीने आता मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी जो लढा लावून ठेवला आणि 27-28 तारखेला त्यांचा जो काही मोर्चा आहे, त्या मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी ते अक्षरशः जीवाचं रान करत आहे. आणि आता त्यांनी ठरवलं आहे की हे जे काही मराठा आरक्षण आहे, हे आरक्षण आणल्याशिवाय राहणार नाही. भलेच ते आता भविष्यात काय घडतं, मिळतं नाही मिळतं, ते सर्वस्वी आता कोर्टात जाणार आहे. ओके, आणि ज्या पद्धतीने जर त्याची जी काही समिती वगैरे नेमली, त्या समितीचा अहवाल आला आणि त्यामध्ये सांगण्यात आलं की मराठा आरक्षण आता सेपरेट मिळू शकणार नाही. कारण की ऑलरेडी महाराष्ट्रामध्ये जी काही 50% आरक्षण आहे, ते 50% आरक्षणाची मर्यादा ओलांडली आहे. या सगळ्या गोष्टीचा विचार करता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या पद्धतीने जर एखादा आंदोलन करत असेल, संविधानिक मार्गाने व्यवस्थितरित्या उपोषण करून आंदोलन करत असेल, तर त्याला असं डिवसणं योग्य नाही. लक्ष्मण हाकेंनी असं बोलायला नको होतं. कारण की आज संपूर्ण महाराष्ट्र आणि महाराष्ट्रामधला मराठा समाज आज मनोज जरांगेंच्या पाठीशी आहे. आणि हा समाज एकदा मुंबईला बघितलं कशा पद्धतीने एकवटला होता. आता एकदा परत जर त्यांनी जोमाने सुरुवात केली तर परत संपूर्ण मुंबई काय, संपूर्ण महाराष्ट्र चक्का जाम होऊ शकतो. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं या विषयावर खाली कमेंट बॉक्समध्ये कळवा. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. धन्यवाद.